जुलै जे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे, ते विद्यार्थी होते, ते आतंकवादी नव्हते जो त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला. आणि ते काय मागत होते? नीटसाठी त्यांना गेल्या 2-2, 3-3 वर्ष ते जीव घाम गाळून ते अभ्यास करतात आहे आणि त्याच्यात ते पेपर लीक होतात आहे. त्याच्यासाठी त्यांची एक डिमांड होती आणि त्याच्यासाठी या सरकारांनी त्यांना अश्रूबॉम्ब त्यांच्या अंगावर टाकले, लाठीचार्ज केला, महिलांवर लाठीचार्ज केला. अशी बेशरम सरकार जी आहे त्यांना काहीच फरक पडत नाही की मुलांचं भविष्य काय. आज शिक्षणासाठी आपण भांडण करतोय म्हणजे आपला देश कुठल्या पातळीवर चालला आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, जनतेला समजलं पाहिजे. कारण की याच्यापूर्वी पण आंदोलन झालेले आहे. महात्मा गांधींनी आंदोलन केले पण ते ब्रिटिश राज होता तरी 4 दिवसात ते आंदोलन उठवलं गेलं होतं. अण्णा हजारे होते काँग्रेसच्या राज्यामध्ये, त्यांनाही 18 ते 19 दिवसामध्ये त्यांना उठवलं गेलेलं. पण 111 दिवस जे RD अग्रवाल डॉक्टर होते त्यांचा जीव गेला पण यांच्या कानावर ऊसुद्धा रेंगली गेली नाही आहे. अशा सरकार एकदम बोलताना यांची हेल्याची कातडी झालेली आहे. आणि अशा सरकारचा मी डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियातर्फे मी निषेध करीत आहे. आमची तेच मागणी आहे की जे आमचे एज्युकेशन मिनिस्टर आहे की त्यांच्या हे सर्व नेतृत्वात हे सर्व एज्युकेशन चाललेलं आहे, त्यांचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. कारण की पुढे जाऊन आमचेही मुलं आहेत, आमच्या मुलांचंही भविष्य आहे. त्याच्यासाठी आम्ही आज रस्त्यावर आलो आहे. जय संविधान. आज जे आपण 20 तारखेला जे जंतर मंतरवरती जे झाले आहे ते बघितलं आहे. खरंच खूप वाईट गोष्ट आहे. त्या मुलांची त्याच्यामध्ये काय गलती होती? आज या मुलं शिक्षणासाठी बाहेर 2-2 वर्षे आपल्या आईवडिलापासून लांब असतात, आपल्या परिवारापासून लांब असतात. त्यांना खुशी किंवा काहीही माहीत नसतं, ते फक्त आपल्या अभ्यासात राहतात. आणि जेव्हा हे परीक्षा देतात आणि नेटचा पेपर फुटतो तेव्हा त्यांच्यावर काय अवस्था घडत असेल हे सरकारला माहिती आहे का? सरकारला अधिकार कोणी दिला की त्या मुलांना त्यांनी एवढं मारहाण केली? कशासाठी? माझी सरकारला एकच विनंती आहे की जे पण आता आपल्या हातामध्ये आहे की आपण जे सरकार निवडून देतो ना ते अनपढ गवार सरकार निवडून द्यायचं आहे, द्यायचं नाही आहे. आणि जेणेकरून आपला समाज सुशिक्षित असला पाहिजे. यांच्याकडे डिग्री नसते आणि एवढे मोठे पदं घेऊन कशासाठी बसतात? हे आपल्या गरीब मुलांना मारण्यासाठी. ते काय पाकिस्तानमधून आले नव्हते की त्यांच्यावर एवढा अत्याचार केला. आपण आपल्या मुलांना एक ठाका मारत नाही आणि डायरेक्ट गोळी मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. अशा सरकारचा मी काय माझ्या सर्व समाजाकडून आणि सर्व परिस्थिती अन्याय होतोय ना याच्यावरती आम्हाला विरोध करायचा आहे.